आज आपल्याला पुणे युनिव्हर्सिटीचा एम.कॉम सेकंड सेमिस्टर 4चा आपल्याला एक्झाम फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला गुगलवर टाईप करावं लागेल unipune.ac.ac.in। तर ते टाईप केल्यानंतर आपल्यासमोर पुणे युनिव्हर्सिटीची एक वेबसाईट ओपन होईल। ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन सेक्शनवर जाऊन क्लिक करायचं आहे। एक्झामिनेशन सेक्शनवर क्लिक केल्यानंतर खाली यायचं आणि इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर मग आपल्याला खाली 8 लिंक ओपन होतील। त्या 8 लिंकपैकी कोणती एक लिंकवर आपण क्लिक करायचं आणि त्या लिंकवर क्लिक करून मग आपण ऑनलाईन एक्झाम फॉर्म इथे लॉग इन करायचं। इथे लॉग इन केल्यानंतर बघा असा डॅशबोर्ड ओपन होईल। मग इथे स्टुडंट क्रिएट अकाउंट आणि लॉग इन, तर आपण लॉग इनवर क्लिक करायचं आणि आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तिथे आपण लॉग इन करायचं। आपला युजर आय डी हा ईमेल आय डी किंवा फोन नंबर असतो। मग मी इथे माझा ईमेल आय डी टाकतो आणि पासवर्ड टाकतो आणि इथे मी लॉग इन करतो। मग लॉग इन केलं ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपण इथे कॅप्चा टाकायचा असतो आणि कॅप्चा टाकून इथे लॉग इन करायचं आणि मग आपलं डॅशबोर्ड इथे ओपन होईल। मग इथे कोर्स एनरोलमेंट आपला जो कोर्स कंप्लीट झालाय तो मग पुढे दिसेल कोर्स कंप्लीटेड आणि जो चालू आहे त्याच्या पुढे दिसेल एक्झाम फॉर्म। मग इथे अपडेट प्रोफाईल आपला काय प्रोफाईल अपडेट करायची असेल तर ते करू शकतो आणि खाली आहे एक्झाम फॉर्म, त्यावर क्लिक करून आपण तिथे एक्झाम फॉर्म फिल करू शकतो। मग पुढे दिसेल तिथं प्रोसीड म्हणून, मग इथे फर्स्ट इयर किंवा अदर दॅन फर्स्ट इयर असं असेल तर आपण अदर दॅन फर्स्ट इयरवर क्लिक करून मग तिथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं असतं। मग आपली बेसिक डेटा किंवा बेसिक डिटेल्स आपल्याला समोर दिसेल आणि त्यानंतर मग नेक्स्ट म्हणायचं असतं। इथे नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्यासमोर आपले सगळे सब्जेक्ट दिसतील आणि ते सब्जेक्ट आपण चेक करून घ्यायचे, आपलेच सब्जेक्ट आहेत की नाही ते बघायचं आणि त्यानंतर मग खाली बघायचं आपले काही ऑप्शनल सब्जेक्ट असतात त्याच्यापैकी एक सब्जेक्ट आपण निवडायचा असतो। इंडस्ट्रियल इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, ऑपरेशनल रिसर्च आणि इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी। मग माझा विषय आहे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, तर मी इथे तो सिलेक्ट करतो। फक्त एकदाच तिथे सिलेक्ट करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं असतं। सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर मग पुढे आपल्याला फीज डिटेल्स दिसतील। त्या फीज डिटेल्स बघितल्यानंतर बघा हे 1235 रुपये फी आहे। मग त्यानंतर खाली यायचं आणि प्रिव्ह्यू म्हणायचं आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला आपला फॉर्म दिसेल, तो सगळा बरोबर आहे की ते बघायचं आणि खाली टिक करायचं आय हॅव रीड ऑल द चेक पॉईंट्स। तर टिक केल्यानंतर परत एकदा प्रिव्ह्यू म्हणून आपण इथे प्रोसीड करायचं। प्रोसीड केल्यानंतर बघा तो फॉर्म पूर्ण भरलेला आहे। मग कन्फर्म अँड प्रिंट म्हणायचं। मग कन्फर्म अँड प्रिंट म्हटल्यानंतर जी प्रिंट निघेल ती प्रिंट आपल्या कॉलेजमध्ये जाऊन आपण ती सबमिट करू शकतो। बघा कन्फर्म अँड प्रिंट आणि इथे प्रिंट म्हटल्यानंतर आपली PDF जनरेट होईल आणि ती PDFची प्रिंट काढून आपण आपल्या कॉलेजमध्ये सबमिट करू शकतो। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।